नमस्कार मंडळी, आज आपण फक्त या मेट्रो स्टेशन समोर नाही तर थेट आपल्या प्रोजेक्ट समोर आहोत. आणि हो, आपण कुठे आहोत माहितीये का? हिंजवडी वाकड रोड. आपल्या प्रोजेक्ट पासून या बाजूला 200 मीटर वरती डी-मार्ट, तर या बाजूला 400 मीटर वरती वाकड ब्रिज असणार आहे. हिंजवडी, वाकड, बाणेर, बालेवाडी सर्व कनेक्टिव्हिटी एकदम तुमच्या घराजवळ. कारण या मेट्रो स्टेशनचं एस्केलेटर नेमकं थेटच आपल्या प्रोजेक्टच्या गेट समोरच ओपन होतं. आणि मेट्रो स्टेशनच्या एस्केलेटर वरून उतरल्यानंतर आपण थेट येतो आपल्या या 4 एकरच्या प्रोजेक्ट मध्ये, जिथे 4 एकर मध्ये 40 फ्लोअरचे 4 टावर्स असणार आहेत. भारी दिसतंय ना एलिव्हेशन. त्याचसोबत तुम्हाला 3 लेवलच्या अमेनिटीज आहेत. ग्राउंड फ्लोअर वरती, पोडियम वरती आणि रूफटॉप वरती सुद्धा, आणि मंदिर सुद्धा असणार आहे. इथल्या सर्व गोष्टीच एवढ्या भारी आहेत, तर विचार करा एलिव्हेशन सोबत आता फ्लॅट्स कसे असतील. चला मग एक्सपिरियन्स करूया इथले 2 and 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्स. आज हे घर बघण्याच्या पूर्वी मी तुम्हाला या गोष्टीची खात्री देऊ शकतो की असं लेआउट तुम्ही आत्तापर्यंत कधीच बघितलं नसेल, जिथे तुम्हाला एवढी प्रॉपर आणि सुंदर लॉबी मिळून जाते, जी तुमच्या लिव्हिंग अँड डायनिंग एरियाला एवढ्या सुंदर प्रकारे डिवाइड करणार आहे. आणि हो, आपण जसे आत येतो ना, तसा हा सेपरेट असा सुंदर रेक्टँग्युलर शेप लिव्हिंग एरिया आपल्याला बघायला मिळतो. अगदी स्पेशियस असा लिव्हिंग आहे. तुमच्या या टीव्ही युनिटमध्ये आणि सिटिंग अरेंजमेंटमध्ये सुद्धा प्रॉपर 16 फुटांचं डिस्टन्स असणार आहे. अर्थात खूप सुंदर इंटेरियर डिझाईन करण्याचा इथे तुम्हाला स्कोप मिळून जातो, कारण फ्लोअर टू सिलिंग हाईट क्लिअर 10 फीट 10 फुटांची असणार आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे या घरातले कस्टमायझेबल ऑप्शन्स आपण बघूया, पण त्यापूर्वी बघूया इथली सुंदर अशी बाल्कनी. तुम्हाला खरं सांगू का, मला खरंच खूप आनंद होतो तुम्हाला असे नवनवीन घर दाखवताना, कारण तुम्ही तुमच्या स्वप्नातलं घर शोधताय आणि आम्ही त्यामध्ये तुम्हाला मदत करतो, तुम्हाला दाखवतो, एक्सप्लेन करतो, मग तुम्ही व्हिजिटला येता. किती भारी ना. माझं काय म्हणणं आहे, इथे बघा तुम्हाला ही जी बाल्कनी जी मिळणार आहे ना, ती सुद्धा 11.5 बाय 6 फुटांची जवळजवळ मिळणार आहे. आणि त्या बाल्कनीत तुम्हाला कवर्ड बाल्कनी असून टेक्स्चर्ड पेंट मिळणार आहे. हे टफ अँड ग्लासचे स्लायडिंग डोर्स विथ मस्किटो मेश आहे. सेफ्टीसाठी या स्ट्रॉंग अशा मेटॅलिक ग्रिल्स असणार आहेत आणि प्रॉपर अशी सेटिंग अरेंजमेंट. विचार करा ना, इथे सकाळचा चहा प्यायला किती मजा येईल. 40व्या मजल्यावरती, अर्थात 39व्या मजल्यावरती तुमचा फ्लॅट आहे. तिथे बाल्कनीत बसून तुम्ही चहा पिताय. इन्फिनाइट व्ह्यू, अगदी वाकड हिंजवडीची स्कायलाईन. खरंच कमाल आहे. मला तर हे सर्व काही एवढं आवडलंय ना, एकदम भारी. आणि अमेनिटीजचा सुद्धा व्ह्यू तुम्हाला बघायला मिळणारच आहे. भारी आहे ना. आता हा लिव्हिंग एरिया तर आपण बघितला की एवढा सेपरेट आणि सुंदर मिळतोय, पण मला सांगा, तुम्ही कधी डायनिंग एरिया असं बघितलंय का एवढा सेपरेट, म्हणजे 10 बाय 10चा एवढा मोठा? एखादी वॉल ऍड केली तर कदाचित बेडरूमच बनून जाईल. सॉरी, मजाक करतोय, पण खरंच खूप जास्त मोठा आहे. भरपूर ऑप्शन्स मिळणार आहेत की तुम्हाला इथे क्रॉकरी युनिट डिझाईन करता येणार आहे, पूजा स्पेस, कारण स्पेस जास्त आहे ना. आणि तुम्हाला सांगतो, डायनिंग टेबल तर एवढा सुंदर डिझाईन केलेला आहेच, पण सोबतच तुम्हाला इथे किचन सुद्धा तेवढंच सुंदर मिळणार आहे. आणि हो, आता कस्टमायझेबल ऑप्शन्स जे मी तुम्हाला म्हटलंय की तुमच्या मनाप्रमाणे या घराचं लेआउट सुद्धा तुम्हाला बदलता येणार आहे, त्याची सुरुवात इथूनच होऊन जाते. ती म्हणजे या ओपन किचन पासून. आता हे ओपन ठेवलं तर चालेलच, पण कसं आहे ना, शेवटी आपल्या मराठी महिलांना 4 लोकांसमोर ओपनली स्वयंपाक करायला आवडत नाही, मला माहिती आहे ते. त्यामुळेच आपण इथे वॉल ऍड करून डोर ऍड केला तर एक क्लोज्ड प्रॉपर किचन होणार आहे. आणि हो, इथली सुद्धा वॉल आहे, ही सुद्धा रिमूव्ह करणार येता येणार आहे. पण तिथे नेमकं काय हे आपण पुढे बघूया. आत्ता या तुम्ही या किचन मध्ये, जे एवढं स्पेशियस आहे. इथे एल शेप मध्ये हा क्वार्ट्सचा किचन प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळणार आहे. तो सुद्धा एवढा जास्त मोठा, म्हणजे सर्व्हिस प्लॅटफॉर्म, कुकिंग सगळं काही प्रॉपर करता येणारच आहे. आणि सोबतच तुम्हाला इथे 2-2 सिंक सुद्धा देण्यात आलेले आहेत. प्रश्न पडला ना, 2-2 कशासाठी? हो, कशासाठी म्हणजे काय, आता इथे सगळा भाजीपाला, फ्रूट्स वगैरे आपण वॉश करणार, पोहे, तांदूळ सगळं काही धुण्यासाठी. मग आता इथे भांडी पडली तर कसं वाटेल? मग आपली जी युटेन्सिल्स भांडी आहेत ती या बाजूला सेपरेट राहतील. सर्व गोष्टींचा विचार करण्यात आलेला आहे. आणि हो, क्लोज्ड किचन केलं तरी विंडो मात्र ओपन टू स्काय असणार आहे. इनक्लोज ड्राय एरिया खूप स्पेशियस आहे. इथे तुम्हाला डबल डोर फ्रीज ठेवण्यासाठी एवढ्याच सुद्धा जागा मिळून जाते. खरंच किती छान आहे ना.
या घराचं लेआउटच तेवढं सुंदर आहे. अगदी प्रॉपर असं ईस्ट वेस्ट फेसिंग वास्तू कंप्लायंट आहे. तुम्ही स्वयंपाक करताना सुद्धा पूर्व किंवा पश्चिमेकडे असाल. एंट्री एक्झिट सुद्धा तशी, बाल्कनी सुद्धा तशा. म्हणजे सुंदर फ्रेश हवा आणि सनलाईट संपूर्ण घरामध्ये राहणार आहे. तुम्हाला जर आत्ता हे सगळं बघत बघत या घराचं लेआउट बघायचंय, युनिट प्लॅन्स बघायचे, फ्लोअर प्लॅन बघायचा आहे तर सोपं आहे. इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे आणि तुम्हाला जर ती मिळत नसेल तर कमेंटमध्ये सुद्धा आम्ही व्हॉट्सअपची लिंक पिन केली आहे आता. त्यावरती क्लिक करा, प्रॉपर्टी एक्सपर्टला मेसेज जाईल, मग ते तुम्हाला पाठवतील तुम्हाला जे हवंय ते. युनिट प्लॅन, फ्लोअर प्लॅन, याचं लोकेशन, सर्व काही. आणि जर प्रत्यक्ष येऊन बघायचंच आहे तर 8282827441 हा आमचा नंबर आहे. लगेच कॉल करा आणि मेट्रो स्टेशनच्या समोर हिंजवडी वाकड रोडवरती या आणि हे वेगळं असं लेआउट बघा. खरंच भारी आहे बरं का. आता या गोष्टीचं रहस्य सांगू का? इथे अशी वॉल का डिझाईन करण्यात आलेली आहे? कारण हे सुद्धा कस्टमायझेबल आहे. इथली वॉल तुम्ही रिमूव्ह सुद्धा करू शकता किंवा इथे तुम्ही कॉन्क्रीटची आणि ब्रिक्सची वॉल ॲड करून याला एक सेपरेट बेडरूम सुद्धा बनवू शकता. भरपूर कस्टमायझेशनचे ऑप्शन्स मिळून जातात. खूप सुंदर गोष्टी करता येणार आहेत. आणि हो, इथल्या प्रत्येक बेडरूम मध्ये तुम्हाला अटॅच्ड वॉशरूम सुद्धा मिळणार आहे. बेडरूम सुद्धा भारी आहेत बरं का. काय काय अजून मिळणार आहे ते आता बेडरूम मध्ये जाऊनच बघूया. आता बघा ना, बेडरूम मध्ये आल्यासारखं वाटतच नाही हो, कारण इंटेरियरच तसं गेलेलं आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही वॉल तर रिमूव्ह करता येणारच आहे, पण तिला शिफ्ट सुद्धा करता येणार आहे. म्हणजे ही वॉल इथे डिझाईन केली तर रूम साईज थोडीशी छोटी होईल, पण तिकडे लिव्हिंग अँड डायनिंग खूप मोठा दिसेल. आणि याला तुम्ही अगदी असंच डिझाईन करू शकता, एक सुंदर असा सोफा डिझाईन करून. या बेडरूमला ॲज अ हॉबी रूम डिझाईन केलेलं आहे. मग डॉक्टर, CA किंवा कुणीही असेल तर त्यांनाही घरामध्ये एक वर्क स्पेस किंवा केबिन स्पेस डिझाईन करता येणार आहे. म्हणजे गेस्ट किंवा काही प्रोफेशनल लोक आले तर मीटिंग्स करता येतील. किंवा मी तर सांगतो, असा सोफा ठेवा, एक TV लावा आणि PS5 वरती गेम्स खेळा. फुल लेंथ विंडो सुद्धा असणार आहे. आणि हे असणार आहे या बेडरूमचं पहिलं अटॅच्ड वॉशरूम. संपूर्ण घरामध्ये असेच प्रीमियम वॉशरूम्स असणार आहेत. ग्रे कलर थीम मध्ये डॅडो टाईल्स, कोलरच्या फिटिंग्स आणि मोठं आणि लक्झुरियस असं वॉशरूम. खरंच भारी आहे की नाही? पण आता पाहुणे आल्यानंतर तुमच्या बेडरूम मधलं वॉशरूम तर यूज नाही करणार, म्हणून त्यांच्यासाठी इथे सेपरेट पावडर रूम देण्यात आलेली आहे. मग ते आले तरी इथे ते फ्रेशनअप होतील, हँड वॉश करतील, त्यांनाही कन्व्हिनियंट वाटेल. आणि हो, मी मगाशी किचनच्या तिथे सांगितल्याप्रमाणे ही वॉल सुद्धा रिमूव्ह करता येणार आहे. तुम्ही म्हणाल मग वॉशरूम मधले सॅनिटरी वेअर ते सुद्धा रिमूव्ह करता येतील. तुम्ही पोझिशनच्या अगोदरच सांगू शकता की तुम्हाला काय कस्टमायझेशन इथे करायचंय, त्याप्रमाणे करून मिळेल. मग इथे क्रॉकरी युनिट किंवा आणखी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही डिझाईन करू शकता. भारीच आहे की. बरं चला, आता तसं बघायला गेलं तर घरातील सर्वच बेडरूम्सला इथे मास्टर बेडरूम म्हणता येणार आहे, कारण अटॅच वॉशरूम तर आहेतच. पण आता ही बेडरूम पण भारी आहे. तिथे काय ते पण बघूया. अतिथी देवो भव असं तर आपण म्हणतो, पण खरं सांगा, तुमच्या मनातून तुम्हाला घरी पाहुणे आलेले आवडतात ना? म्हणजे तो सर्वांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण हो, जर पाहुणे येणार असतील तर पाहुण्यांना ही बेडरूम मात्र नक्कीच आवडणार आहे. ते प्रेमात पडतील, कारण बेडरूम अगदी 13.5 बाय 11 फुटांची असणार आहे. आणि हो, या बेडरूम मध्ये तुम्हाला वॉर्डरोब, बेड सगळं काही एवढं प्रॉपर आणि सुंदर डिझाईन करता येणार आहे ना, तर पाहुणे तुमच्या घराच्या पण आणि तुमच्या पण प्रेमात पडतील. मग काय विचार आहे, असं डिझाईन करायचंय? छान आहे ना, एकदम कडक वाटते ना, कारण इथे तुम्हाला फुल लेंथ विंडो सुद्धा मिळणार आहे, हे अटॅच्ड वॉशरूम सुद्धा असणार आहे. आणि खास बात ही की फिटिंग्स तर प्रीमियम आहेत, पण प्रत्येक वॉशरूमच्या ज्या टाईल्स आहेत, जी थीम आहे ना, ती सुद्धा फार वेगळी आहे बरं का. बरं, आता आपण या दुसऱ्या बेडरूम मध्ये आहोत, तर इथेच तुम्हाला सांगतो, इथला जो 2 BHK आहे ना, तो 975 स्क्वेअर फीटचा आहे. म्हणजे तसं व्हेरिएशन आहे, 700 पासून ते 975 पर्यंत तुम्हाला कार्पेट एरियाज इथे 2 BHK मध्ये मिळणार आहेत. आणि हो, जर 3 BHKचा कार्पेट एरिया किंवा आणखी प्राइसिंग जाणून घ्यायच्यात तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, कारण पुढे सुद्धा बघायला खूप मजा येणार आहे. एवढ्या सुंदर लोकेशनवरती हे घर असणार आहे. आणि त्या घरातली मास्टर बेडरूम तर एकदम अतिशय सुंदर आहे. चला बघूया. बरं, मला एक सांगा, या बेडरूमला नेमकं मास्टर बेडरूमच का म्हणतात बरं? तुम्हाला आहे कल्पना? नक्कीच मी आत्ता तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो की का म्हणतात. कारण एकतर स्पेस 13.5 बाय 11.5ची बेडरूम आहे हो, म्हणजे कितीही मोठा वॉर्डरोब आणि बेड तर इथे डिझाईन करता येणारच आहे. पण जो मोकळा श्वास, एक लक्झुरी फील आहे, तो पण भारी असेल. आणि इव्हन इथलं वॉशरूम सुद्धा तसंच आहे. आणि याला सुद्धा तर मास्टर वॉशरूमच म्हणतात, कारण तिथेही तुम्हाला प्रीमियम ब्रँड फिटिंग्स मिळणार आहेत. त्याचबरोबर सेम प्रीमियम अशा डॅडो टाईल्स सुद्धा मिळणार आहेत, पण थीम वेगळी. अँड लुक ॲट दिस, किती स्पेशियस बेडरूम आहे. त्यातलं त्यात ही अटॅच्ड बाल्कनी सुद्धा. म्हणूनच तर याला अगदी तुम्हाला मास्टर बेडरूम म्हणता येणार आहे, मास्टर बाल्कनी असल्या कारणाने. आणि फक्त नावाला नाही तर 8 फुटांची बाल्कनी आहे.
किती भारी फीचर्स आहेत. जसे आपले लिव्हिंगच्या बाल्कनीला होते तसे सेफ्टीसाठी मेटॅलिक ग्रिल्स तर आहेत. कवर्ड सुद्धा असणार आहे. सेम टफ अँड ग्लास 90% साऊंड प्रूफ डोअर सुद्धा असणार आहेत. आणि विचार करा 40व्या मजल्यावरून काय भारी व्ह्यू दिसेल ना. नो ऑब्स्टॅकल्स. हिंजवडी वाकडची स्कायलाईन. मेट्रो स्टेशनच्या समोरच आपण असणार. मला तर वाटतं डीमार्ट सुद्धा दिसेल की किती गर्दी येते. आणि बघायला गेलात तर मूवी थिएटर वगैरे सगळ्या गोष्टी जवळ आहेत. मी सगळं काही तुम्हाला सांगितलंय. किती भारी ठिकाणी भारी लोकेशनवरती हा प्रोजेक्ट आहे ना. कमाल आहे. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला इथे 975 स्क्वेअर फीटचा 2 BHK मिळणार आहे. कधी बघितलाय का एवढा मोठा? जर ते सगळं तुम्हाला बघायचं असेल तर यावं लागेल ना. आणि हो, 2 BHK मध्ये व्हेरियंट्स आहेत जिथे तुम्हाला अगदी 762 पासून ते 975 स्क्वेअर फीट पर्यंतचे 2 BHK मिळणार आहेत. आणि हा जो आपण 3 BHK बघतोय याचा कार्पेट एरिया तुम्हाला 1243 स्क्वेअर फीट मिळणार आहे. आणि हो, 1122 स्क्वेअर फीटचा सुद्धा 3 BHK असणार आहे, जो बटरफ्लाय लेआउट मध्ये आहे. म्हणजे तुमची एक बेडरूम इकडनं तिकडे शिफ्ट होऊन जाईल आणि एक वेगळे लेआउट होईल. वेगवेगळे व्हेरियंट्स असणार आहेत. आणि इथे 3 BHK ची प्राइसिंग सुरू होऊन जाते 1,51,00,000 रुपये ऑल इन्क्लुसिव्ह पासून. म्हणजे कमाल आहे ना. बघा या लोकेशन वरती ही प्राइस. किती सुंदर लक्झुरियस प्रोजेक्ट. 4 एकर 4 टावर्स 75+ अमेनिटीज. खरंच कमाल आहे. आणि हो, तुम्हाला सुद्धा जर व्हिजिट करायचं असेल म्हणजे काय, या प्रत्यक्ष येऊन बघा तरी की किती सुंदर असा प्रोजेक्ट आहे. काय लोकेशन असणार आहे. आणि त्यासाठी आम्ही कॅब फॅसिलिटी फ्री देतोय. जर तुम्हाला आणखी कार्पेट एरियाज जाणून घ्यायची आहे, 2 BHK ची प्राइस जाणून घ्यायची आहे, तर खाली स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे 8282827441. या आपल्या नंबरवरती आत्ताच कॉल करा. प्रॉपर्टी एक्सपर्ट्सला बोला आणि लवकरात लवकर येऊन भेटा. आणि ही साईट व्हिजिट करून घ्या. कारण प्रोजेक्ट अजून प्री लॉन्च मध्ये आहे. प्राइजेस सुरू होऊन जातील. प्राइजेस वाढूही शकतात, कमी होऊ शकतात. आणि त्याचबरोबर टोकन सुद्धा सुरू असणार आहेत. त्यामुळे आत्ताच या तुमचं गोल्ड किंवा प्लॅटिनम टोकन बुक करा आणि तुमच्या स्वप्नातल्या घराचा अगदी शुभारंभ करून घ्या मंडळी. मग कधी येत आहे व्हिजिटला? आवडलाय ना व्हिडिओ? आवडलंय ना हे घर? हा, मग व्हिडिओला लाईक करा की आम्हालाही प्रोत्साहन मिळतं. आणि हो, आम्ही फक्त तुमच्यासाठीच मराठीत व्हिडिओ बनवतो ना. मग आपल्या असणाऱ्या तुमच्या या गेट सेट ॲसेट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका. कारण असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत राहतील मंडळी. भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त प्रोजेक्टच्या व्हिडिओ सोबत तुमच्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.